सो आज मैं मुंबई में टॉप मंडल्स ऑफ नवरात्रि विजिट करूंगा। सो लेट्स गो। हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू द चॅनल। नवीन व्हिडिओ नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी मुंबईमध्ये टॉप पंडाल्स विजिट करणार आहे। सो आता मी सध्या आहे खेतवाडीला, खेतवाडीची महाराणी बघायला आलो। बाईक इथे पार्क केली आहे आणि समोरच मंडप आहे देवीचा। सो लेट्स गो, मध्ये जाऊया। तर मंडपच खूप जास्त मोठा आहे। सो इथे रील शूट करतोय आणि एवढी मोठी मूर्ती आहे। सो गाइस, ही होती 12th लेन ऑफ खेतवाडी। परेलच्या गणपती सारखा कॉन्सेप्ट आहे। ऑलमोस्ट मूर्ती सेमच आहे, खाली राक्षस आहे आणि वरती परेलचा राजाचा कॉन्सेप्ट आहे बॅलन्सिंग वाला। पण हे थोडं कमी बॅलन्सिंग वाला आहे। परेलचा राजाचं तर वेगळंच होतं बॅलन्सिंग, पण सेम कॉन्सेप्ट आहे आणि मूर्तिकार पण सेम आहेत, अरुण दत्ते। खेतवाडीच्या राणीचं दर्शन झालेलं आहे। सो आता जाऊया लालबागच्या राणीकडे। आणि असं बघितलंय की डेकोरेशन त्याचं खूप छान आहे। सो लेट्स गो, बघूया। गर्दी नसली पाहिजे, मोस्टली नसते गर्दी, पण बघूया। चला एक्सपिरियन्स करूया फर्स्ट टाइम कसं होतं, तुम्हाला पण दाखवतो। चला। सो मी इथे बाईक लावलेली आहे आणि समोरच लालबागची राणी। गर्दी नाही वाटत आहे इकडे। खूप जास्त मोठं मंडप आहे, हे मी बघितलं होतं व्हिडिओ मध्ये। सो आता मी एंटर होतो आणि ही आहे एंट्री। खूप मस्त प्रकारे सजवलंय, मस्त अच्छा लग रहा है बहुत। मूर्ती लहान आहे पण खूप मस्त डेकोरेशन केलं आजूबाजूला। आणि मेन पार्ट गर्दी नाही आहे जरा पण। सो गाईज, दर्शन झालेलं आहे आणि हाच तो मंडळ आहे जिथे गणेश गली म्हणजे मुंबईचा राजा असतो। आणि सेम स्टेज सेम सगळीकडे तिथेच आहे ही देवी। सो चला। आणि हेच तुम्ही गणपतीच्या वेळेस आले असते तर सेम 5-6 तास तुमचे कुठेच नसते गेले। सो गर्दी नव्हती, दुपारच्या वेळेस आलो। सो मस्तपैकी दर्शन झालं, देवीकडे विश मागितली, खूप बरं वाटलं बघून। आणि डेकोरेशन खूप मस्त केलं। सो रात्रीच्या वेळेस खूप जास्त चांगलं वाटेल लाइटिंग्सने। तुम्ही बघू शकता इथे सगळीकडे लाइटिंग्स आहेत, सो त्यामुळे ते ग्लो चांगला देईल दिवसापेक्षा। सो चला ठीक आहे। गाईज, मी डायरेक्ट इथे बाईक पार्क केली आणि इथे समोरच बघू शकतात ही आहे चिंचपोकळीची आई भवानी। आणि बघू शकता मस्त वेगळी मंडप फुल सजवलेले आहे, रात्रीच्या वेळेस खूप छान वाटेल। सो चला मध्ये जाऊया। सो गाईज, हीच ती जागा जिथे चिंचपोकळीचा चिंतामणी बसतो आणि ही हा एरिया आहे। सो मी वरती जाऊन दर्शन घेतो। तुम्ही बघू शकता हा पूर्ण चिंचपोकळीचा चिंतामणी बसतो हा एरिया। चला वरती जाऊया। सो गर्दी एवढी नाही आहे। सो गाईज, दर्शन झालेलं आहे आणि हे जर तुम्ही गणपतीच्या वेळेस आलात तर तुमचे 5-6 तास कुठेच नाही जाणार। आणि देवीला दुपारच्या वेळेस आलं तर लगेच दर्शन झालं।
सो गुड थिंग. सो ऍक्च्युली मला रस्त्यातच चिंचपोकली असा बोर्ड दिसला आणि मी बोललो अरे तो चिंचपोकळीचा चिंतामणी इकडेच बसतो. सो गाईज जर तुम्ही गणपतीच्या वेळेस इकडे जर आलात चिंचपोकळीचा चिंतामणीला तर तुम्हाला तुमचे 5-6 तास कुठेच नाही जाणार. आणि आता लगेच दर्शन झालं, हार्डली 2 मिनिटाच्या आत, 5 मिनिटाच्या आत. सो चला, मला रस्त्यातच चिंचपोकळी दिसलं, म्हणजे बोर्ड दिसला चिंचपोकळीची आई भवानी. सो बोललो चला रस्त्यातच आता जाऊन येऊया. तर आता कंटिन्यू करूया आपल्या राईडला. सो येस गाईज, तुम्ही बघू शकता मी पूर्ण हेल्मेट आणि मास्क घालून रेडी आहे आणि तुम्ही अंदाज नाही लावू शकत गरमी एवढी भयानक आहे ना. पावसानंतरची ही ऑक्टोबर हीट चालू झालं आहे आत्ताच. सो आज आहे नवरात्रीचं 6th डे, हे मी तुम्हाला बोलायला विसरलो. आणि चला आता इथून लालबाग आहे 10 मिनिटावरती, ट्रॅफिक नाही मिळालं पाहिजे जास्त. सो लेट्स गो. आता मी पाठी चिंचपोकळीची देवी होती, आई भवानी होती, सो इथे तिचं दर्शन घेतलं मी. आणि चला समोरच तुम्ही बघू शकता आणि फुल क्लिअर स्काय आहे, ब्लू स्काय आहे. तो तुम्हें अंदाज लगा कि ऊन कितनी है, ये बघा समोरच ऊन है. अभी मैं लालबाग में हूँ एंड बहुत ज़्यादा गर्मी है, सो मैंने सोचा कि थोड़ा पानी पीऊँ. पानी का बॉटल छोटा वाला. सो इस गाइस पाणी घेतलेलं आहे मी पूर्ण, मी बॉटल ऑलमोस्ट संपवली एका सिप मध्ये. याचा अंदाज तुम्ही लावू शकता की गरमी खूप जास्त आहे. ऑक्टोबर हीट स्टार्ट झाली आहे. सो गाईज थांबलेलो आहे मी इथे आणि एक छोटी गोष्ट सांगतो. आई नो आई विल साउंड किडिश बट मैं ट्रैफिक में खड़ा था एंड बाजू से एसी बस गई एंड एसी बस का जो डोर खुला और जो ठंडी हवा आई, ओहो हो, दैट फील वाज डिफरेंट. कश्मीर या फिर स्विट्जरलैंड आए हो ऐसा फीलिंग है. स्विट्जरलैंड तो नहीं गया हो पर कश्मीर जरूर गया हो, तो मैं वो फील कर सकता हूँ, आपको बता सकता हूँ कि वो फील सेम वैसा ही था दूध पत्री वाला. सो यस गाइज, अभी मैं हूँ परळची देवीला. सो इधर पार्किंग एरिया आहे, हा पार्किंग एरिया पूर्ण तुम्ही बघू शकता. इथे मी बाईक लावतो मस्त सावलीत आणि खूप मोठा असा पार्किंग एरिया आहे. सो लेट्स गो. इथून एंट्रन्स आहे, इथून एक्झिट आहे. सो चला लेट्स गो. नाही विसरलो पाहिजे मेन थिंग. आणि ही आहे KTM ची कीचेन, कारण की माझ्याकडे आधी ड्यूक 250 होती. जर तुम्ही नवीन असतील तर नीट बघा माझे राईड व्हिडिओज बघा KTM वरचे. आय मिस माय बाईक आणि म्हणून मी तिची मेमरी म्हणून मी ही कीचेन सोबत ठेवतो. सो चला मध्ये एंटर होऊया. सो मस्त पार्किंग एरिया, बेस्ट पार्ट, पार्किंगचं टेन्शन नाही आणि फुल हे ग्राउंडच आहे. आता मला नाही माहिती परळचा राजा इकडे बसतो की नाही, मी आलो नव्हतो यावर्षी, सो आय कांट से. पण हे ग्राउंड आहे मोकळं, इथेच असेल कुठेतरी. आता इथे एंटर झालेलो आणि जास्त वेळ लागतो कारण की ओटी भरायची असते, त्याच्यामुळे थोडं गर्दी वाटते. दर्शन झालेलं आहे, खूप बरं वाटलं दर्शन घेऊन देवीचं. आणि चला आता आपण जाऊया दुसरीकडे, दुसऱ्या ठिकाणी. आपण आज खूप फुल टाइम म्हणजे दर्शनच करणार, तुम्हाला सगळे पंढर दाखवणार मी. आणि ही होती परळची देवी. सो चला आपण नेक्स्ट देवीचं दर्शन घ्यायला जाऊया. सो गाइज अभी सीन ऐसा है कि सुबह से मैं घूम ही रहा हूँ, सिर्फ पानी पिया है मैंने. अभी मुझे कुछ तो खा लेना चाहिए. 1:30 झालेले आहेत दुपारचे. सो काहीतरी खायला पाहिजे, नाही तर ऍसिडिटी हिट करेल. सो मी आता सर्च करतो इकडे काहीतरी लाईट असं खायला मिळेल. मी प्रॉपर जेवणार नाहीये, मी लाईट काहीतरी खाईल. सो लेट्स सी, बघूया आसपास परळच्या इकडे आसपास काय आहे. सो गाईज मी विचार केला खाण्यापासून थोडा ब्रेक घेतो आणि इथेच मला रस्त्यातच मुंबईची आई भवानी चं दर्शन घ्यायला म्हणजे आलो आहे मी आता. सो नंतर जेवूया. सो गाईज ही होती मुंबईची आई भवानी. सो दर्शन झालेलं आहे, गर्दी बिलकुल नाही होती. हा चला, खूप जास्त ऊन वाढत चालले, दुपार
दुपारचा वेळ आहे. सो बघू शकता खूप जास्त ऊन आहे आणि माझे डोळे पण नाही उघडत, एवढं ऊन आहे. मला गॉगल घालायला पाहिजे होता पण मी नाही आणला. ठीक है एडजस्ट करूँ. सो गाइज एक स्ट्रेंज थिंग मेरे साथ हुई जो कभी नहीं एक्सपेक्ट किया था मैंने मेरे साथ होगा, एंड वो हुई. मेरा वॉच बीच हाईवे के मेरा वॉच बीच हाईवे पे गिर गया. आप देख सकते हो यहाँ पे वॉच और पूरा पूरा हो गया. और उस पर मेरे को लग रहा है अभी 50 के क्या 100 के ऊपर भी गाड़ी चली गई है. एंड ऐसे बीच हाईवे में जाके वॉच लेना आई डोंट थिंक कि सही रहेगा. तो ठीक है मैं छोड़ देता हूँ, कोई नहीं. थोड़ी महंगी थी वॉच, थोड़ी ज़्यादा नहीं, थोड़ी, क्या कर सकते हैं. और ये हाईवे है, इधर गाड़ी रुकेगी ही नहीं. अगर रुकेगी तो मेरे को रिस्क नहीं लेना है. छोड़ो, वॉच इम्पोर्टेंट नहीं है इतना, जान इम्पोर्टेंट है. सो ठीक है, आप भी देख सकते हो हाथ पे से वॉच गिर गई. ठीक है चलो, नो प्रॉब्लम. एंड मैंने एक सडन ब्रेक मारा, इसकी वजह से मेरे नाखून थोडा मतलब सो मी एक सडन ब्रेक मारला म्हणून बोट माझं चिमटलं इकडे, तुम्ही बघू शकता थोडं रक्त येते. पण ठीक आहे. सो नो प्रॉब्लेम, आय एम हॅपी. ठीक आहे, काय इश्यू नाही आहे. सो गाईज मी इथे आता खायला थांबलो आहे. ॲक्च्युली सकाळपासून मी खूप फिरतो आहे आणि खूप अशी भूक लागलेली. सो इथे ऑर्डर केली आम्ही आणि ऊन आहे खूप जास्त चिकरतो. मी सारखं बोलतोय, ऊन खूप जास्त वाढलं आणि माझं थोडं डोकं पकडायला लागलं. मी बोलो काहीतरी खाऊन घेतो, नाही तर मला बरं नाही वाटणार. सो मी इथे मागवलं डाळ खिचडी एकदम लाईट आणि वॉटरमेलन ज्यूस. आणि ह्या गरमीमध्ये वॉटरमेलन ज्यूस मी एक सिप मारला, रिलॅक्स फील झालं. ओव्हरऑल खूप मजा आली, खूप बरं वाटलं देवीचं दर्शन घेऊन. जवळजवळ मी 6 ते 7 देवींचं दर्शन केलं. आणि चला ठीक आहे, खाऊन घेतो, मग भेटू. सो गाईज आम्ही गेलो होतो शंकरवाडीच्या आई माऊलीचं दर्शन घ्यायला आणि तिथे दर्शन घेऊन झालेलं आहे आणि खूप चांगला पाहुणचार केला. बरं वाटलं. प्रांजलीने ओटी भरली, मम्मीने पण भरली. आणि कसं वाटलं? मस्त, छान होती देवी, छान होती. सो ठीक आहे, चला आता मी बघतो एक दुसरीकडे पण आहे इन्व्हिटेशन, तिकडे पण जाऊया. त्याने मला फॉलो केलं. सो येस गाईज, खूप देवींचं दर्शन झालं आणि आजचा व्लॉग मला करून खूप असं मनापासून खूप छान वाटतं आणि पॉझिटिव्ह असे वाईब्स येतात, पॉझिटिव्ह वाटतं सगळीकडे. सो येस, आज मी खूप फिरलो. आज मी चिंचपोकलीला गेलो, लालबागला गेलो, गणेश गल्लीला गेलो, तिकडचे देवी दाखवले तुम्हाला. त्याच्यानंतर मग आपण गेलो चेंबूरला आणि इथे मग जोगेश्वरीला 2 जागेत इन्व्हिटेशन होते, तर तिकडे आपण व्हिजिट केलं आणि खूप चांगलं वाटलं. शंकरवाडीची आई भवानी आणि विश्वाची महाराणी लास्टला आपण 2 व्हिजिट केले. ते खूप आवाज होता, गरब्याचा आवाज होता, म्हणून मी तिथे प्रॉपर व्लॉग नाही करू शकलो. आणि मेन पार्ट हे बघा, आता मी दुसरा वॉच घातलं ते वॉच तुम्ही बघितलं असेल माझं पडलं ते, आणि खूप वाईट वाटलं मला बघताना. पण मी ती रिस्क नाही घेतली. हायवेवर मध्ये स्वतःला सेफ ठेवलं आणि वॉच ठीक आहे गेलं तर काही इश्यू नाही. साधा एक और एक वेज बिर्याणी.
सो आता आम्ही आलोत रेस्टॉरंटला आणि प्रांजली फोनवर बोलते, मम्मी आहे, मी आहे आणि पप्पा आज आहेत गावाला, सो पप्पा नाही येऊ शकले. प्रांजली, एक्सपिरियन्स कसा होता तुझा? खूप छान, मस्त वाटलं. सो गाईज ठीक आहे, व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत, तुम्हाला खूप बरं वाटेल. आणि माझा मेकअप आर्टिस्ट, माझे केस हेअरस्टायलिस्ट सॉरी, माझे केस टेक करतं. सो येस गाईज, तुम्ही जर नवीन असतील चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करून जा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, मला सांगा कसा होता आणि नक्की शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. दिस इज युअर मानस पाटील सायनिंग आउट. बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.